पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 तारखेला मॉरिशसच्या दौऱ्यावर होते। पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार देखील झाले। दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य आणि भागीदारी या अंतर्गत 8 करार झाले आहेत। मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री अपघाताची मोठी घटना घडली। ही घटना बदनावर उज्जैन हायवेवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली। एका भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने कार आणि पिकअप या 2 वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दणका मिळाला आहे। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी केजरीवाल आणि इतरांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत। 2019 मध्ये केजरीवाल, आपचे माजी आमदार गुलाब सिंह आणि द्वारका नगरसेवक नितिका शर्मा यांनी परिसरातील विविध ठिकाणी मोठे होर्डिंग्स लावून सार्वजनिक पैशाचा जाणून-बुजून गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता। होळीनंतर केजरीवाल आणि इतरांविरुद्ध FIR नोंदवण्यात येणार आहे। इस्रोने स्पॅडेक्स उपग्रहाचे यशस्वीरित्या अनडॉकिंग केले आहे। या यशस्वी अनडॉकिंगमुळे चांद्रयान 4चा मार्ग मोकळा झाला आहे। यापूर्वी इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट अंतर्गत उपग्रहांना यशस्वीरित्या डॉक केलं होतं, ज्यामुळे भारताचे नाव अशी कामगिरी करण्यात यश मिळवलेल्या देशांच्या यादीत जोडण्यात आलं। तामिळनाडूमधील स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील कागदपत्रात भारतीय राष्ट्रीय चलन चिन्ह रुपयाच्या लोगोमध्ये बदल केला आहे। लोगोमध्ये तमिळ भाषेचा वापर करण्यात आला आहे। तामिळनाडू सरकारने आपल्या अर्थसंकल्पात रुपयाचे अधिकृत चिन्ह काढून त्याच्या जागी तमिळ भाषेतील चिन्ह वापरले आहे, ज्यामुळे आता नवा वाद पेटला आहे। एखाद्या राज्याने रुपयाचं चिन्ह बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे हा मुद्दा आता देशभरात चर्चेचा विषय बनलाय। अंमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्यास 10,000चे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। पुण्याला ड्रग्ज मुक्त करण्याची मोहीम चंद्रकांत पाटलांनी हाती घेतली आहे। तसेच व्यसनाधीन व्यक्तींना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली। विरार पश्चिमेच्या बोलिंग्स नानभाट रोड येथील गंगूबाई अपार्टमेंटमध्ये एका शिक्षिकेच्या घराला आग लागून त्यात 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत। यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देत लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे। तसेच जळालेल्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या होत्या, त्याचे मार्क्स कॉलेजकडे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केले। पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांच्या विरोधात संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाला आहे। अशातच आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार स्थापन केल्यापासून अवघ्या 1 वर्षाच्या आतच पडले आहे। आता पोर्तुगालमध्ये 3 वर्षात तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। भारताचा शेजारी असणाऱ्या तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्याची माहिती समोर येते। तैवानमध्ये झालेल्या या भूकंपाचे केंद्र 16 किलोमीटर खोलीवर होते। या भूकंपामुळे कोणत्याही नुकसानीची माहिती अद्याप तरी मिळालेली नाही। गेल्या आठवड्यापासून तैवानमध्ये भूकंपाची ही दुसरी वेळ आहे। तैवानमध्ये झालेला हा भूकंप 5.6 तीव्रतेचा होता। होळीनंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत। पुढील 4 दिवस राज्यात ऊन वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशावर जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।